वो रामघाट ही हे रामघाट आहे. रामघाट आगे हा आहे भरत घाट. ह्याच्या पलीकडे तिकडे कुठेतरी रामघाट आहे. तिकडं नाही जायचं आज आपल्याला. जा पुढे चल माय आता हा चल इकडे इकडे तो ते काळ वांग करा तिकडे. तर आत्ता आपण जे यंत्र पाहिलं रोपवे त्याच्यात आपल्याला बसायचे. एक डिजिटल तिकीट दिलं जे त्यांनी स्कॅन केलं QR त्याच्यावर काय लिहिलं ते आत बसलं वाचून. तर अशा प्रकारे ही आपल्याला पावती दिली. त्याच्यावर QR आहे, नाव आहे, किती वाजता काढलं आहे तिकीट, तारीख, व्हॅलिडिटी, थँक्यू, व्हिजिट अगेन. परत काय येणार नाही तिकडं तरी ते व्हिजिट अगेन म्हणलं तरी. आणि हे चालू झालं पण हे लय हळू चाललं आहे राव. हे काय पाळायचं नाव आहे नाही. असं यांनी बंद पडलं तर डिझेलचं जनरेटर पे लावून ठेवलं. सर्वच करतो कोणा ते कमेंट्स हीच कंपनी आहे टाटासाठी इंजिन बनवते कमेंट्स. यांच्या डिस्ट्रीला किती पॉवर आहे काय नाही. हे पळालं काल आपण ह्या रस्त्याने गेलतो काय. हा ते काय तो मारुती हळू चाले वय होता भैया इथं नाही काय हळू चालले ते थांबणार ते खाट जात किती रिक्षा जाते फास्ट उतारानं पळत आहे काय मग ते आता मध्ये थांबली त्यानं बघा 30 सेकंद थांबली बघा. दृश्य रोकने के लिए रोपे को 30 सेकंड के बीच थांबला था. चलो दृश्य देख लीजिए. आणि या दृश्यात आपण इथं जमिनीपासून 100 फुटावर नीचे देखना मना आहे. कुठे आहे अगदाच नाही जात बसले काय रे म्हणते तिकडे रोपवे परत तिकडे एक रस्ता गेला तिथे एक बस आहे लांब तिथं दिसते. बसले बसलोय अजून 3 गाड्या आल्या त्यांच्या. हा अग वरती आयला आपलं खाली लोंबलंय काय जरा तर त्यांचं वर आहे. चालते ठेव मग आहे ना. लोड ती मोकळ आहे ही लोड आहे. व्हायला का हा आणि मग ही सीट घेऊन नाही येत खाली. आणि सीटच नसल्या यायला आता जायलाच असल्या पण तिकीट तर काढलेत ना नसल्यावर माझ्या कसं काय. इकडं कसला मग काय रे तिकडे ढगात ढगात म्हणजे वर आज ही काय ढग आहे ते थोडं वर राहिलं काय आता. गणपती का मारुती काहीतरी आहे वरती मारुती धारा का मारुती धारा लय अवघड नाव आहे. हनुमान धारा झालं चालू थोडं थांबित सारखं. अरे पडलं ते इथं लय चलत जावं लागेल खाली. कॅमेरा हात बाहेर आहे ना लय चलत जावं लागेल खाली आणायला. हे नाही या कडाला तर नाही सांगत मी. राखी की मला आलंय जवळ आलंय. चला एका व्हिडिओसाठी 150 रुपये तिकीट काढलं पैसा वसूल.
आलं डोंगराच्या वर एवढं चढायला एकदम चांगल्याचा आलं आलं स्टेशन आलं स्टेशन. जायचं चढून थंडीत आहे. उद्या सोमवारी सोमवारी सोमवारी. हा ओके मोठं चकार बिंकीत आहे त्याला. हे बघ हे बघ. काय झालं तुला? काय झालं? नुसतं वरडायचं. चालतंय मग. ओ बाबा ठेवू का मग? नको बाया, मला कस तरी होतं बाया. वर आले, वर आले. तो जो 30 सेकंड के लिए रुकता है तो इधर 30 सेकंड रुकता है. टायमिंग मॅच केलंय तेवढ्या अंतरावरती. ए बस लगेच खाली येणार आहे. हा उतरा उतरा. चला आलं आलं. माझी गेला काय आलो वर तर आलो एकदा तर. तिकडनं एक्झिट आहे. तो भैया जाना नहीं है, जाना नहीं है. जाना ना. भाई कौन दिखा रहे? ये वो दिखाएंगे. आप भी क्या टिकट दिखाओ क्या? अरे टिकट टिकट आने का शौक. ठीक है तो वापस आने के लिए भी यही लगेगा ना. उस गेट से आना तो यही टिकट काम कर जाएगा. हाँ इधर से इस गेट से आना तो अलग से कट जाएगा. अलग से मतलब दूसरा ये चार्ज दिखाओ. नहीं अभी ये रिटर्न का नहीं है क्या? मैं क्या बोला सर, अगर आप रिपीट कर सके तो अच्छा होगा. मैं बोला कि उस गेट से आएंगे तो इसी टिकट से हो जाएगा. अगर इस गेट से जाना चाहें तो टिकट कट जाएगा. अच्छा गलती से लोग आ जाते हैं. चलो आपलं 2 वे तिकीट आहे काढलंय. फोटो ह्याला दे की ह्याला नाही होईल. दे याला चल त्याला दे फोकस मध्ये घेतोय थोडा इकडं. हा दे अजून एक दे. थँक्यू नाही करीत तो. आशीर्वाद देतो काय ह्याला. ह्याला घे. अरे ह्याला दे की. अरे तू पण घे. ले खाले बेटा ऐश के चाय पिएगा. मला तर फोटो काढायलाच का मला. हा सगळं घे सगळं घे. ते बारकलच भारी आहे. छायला त्याच्यापेक्षा डबल लांब शिपूट आहे त्याचं. बारकाच पाहिलं शिपूट किती लांब आहे. हा तू बी का. हा चल बसून का. हा शाबास. जाऊ का आता. अजून काय लागलं सांग. ब्राह्मण महाराज के पास ले जाएगा. दंड देने की बात आ गई. कप के ममता पूछ पर सब ही कहो समझा. सब ही शब्द का प्रयोग गोस्वामी बाबा लिखते हैं. ब्राह्मण महाराज को सब लोग मिलकर के समझाते हैं. तेल बोर पति बांध पुन पावक देव लगा. हनुमान जी सरकार वहाँ मुस्कुराने लगे कि अब ये कौन सा दंड आ गया. अभी तुम मृत्यु दंड की बात कर रहे हो. अब कहते हैं कि वानर पुरुष को बहुत मानता, उसके पुरुष में आग लगा. क्या ये मृत्यु दंड है? तुरंत समझ जाते हैं कि ये सरस्वती वाणी थी. मुस्कुराने लगी. वचन सुनत कपि मन मुस्काना. भाई सहाय सारद मैं जाना. शारदा यानी सरस्वती है. यहाँ भी कहाँ तक लंका में.
डोंगराचं नाव काय आहे रे? हनुमान धारा. तर हनुमान धाराच्या आपण टॉपला पण आलतो आता. इथं इथून समोर पूर्ण चित्रकूट शहर दिसतंय, पूर्ण पांगलेलं आहे. ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत सरळ तिथपर्यंत आपण यामधल्या रस्त्याने आलो इकडं. आणि बायपासच्या मध्ये पण जरा बरीच घरं झाली आहेत. इकडून मधनं शॉर्टकटने रिक्षावाला घेऊन आलता. आणि खाली दगडाचं बांधकाम आहे, त्याला स्लॅब टाकलाय मध्ये अख्खा आणि परत त्याच्यावर बांधकाम केलं. आणि ते पण तिकडे बेंड गेलं म्हणून स्टॉप केलंय. चलत आलो असतो तर खरंच एकदम हाऊसच फिटली असती. नशीब ते वायर रोपणे आलो, वायर रोपणे आलो त्याच्यामुळं लवकर पण आलो आणि त्रास बी कमी झाला. त्याच्यामुळे ह्या शेवटच्या पायऱ्या चढायला काही त्रास नाही झाला. नाही तर त्या पायऱ्या चढत आलो, ह्या पायऱ्या कॅन्सल झाल्या होत्या. कशा लय 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 अडवण खर्च. नाम मत आहे ना, अरे नावाचं काय करायचं तुला? पाया पडा आलो कारण तू आधार कार्ड काढाय आलो तुझ्याकडं. त्यांना नाम मत आहे ना, अरे मग पाया पडा आलो का तुझ्याकडे आधार कार्ड काढाय आलोय. असं आहे एकंदरीत. चला उरलेला रोपवेमधून बघूया आता काय राहिला. पाय बाजायचे आपले. तर हा आहे आपला डोंगर उतरायचा अनुभव. चांगले दगड आहेत मोठे मोठे इथं. डोंगर बराच उंच आहे समुद्रसपाटीपासून. समुद्रसपाटीपासून पण आणि ह्याच्यापासून पण. इथं समुद्रवरच्या जमिनीपासून पण बरंच उंच आहे. तिथं रोपवेच्या गाड्या आल्या त्या आपण तिथनं उतरलोय. आता इकडनं जायचं, चपलाची गाठभेट घ्यायची, त्याला संग घ्यायचं आणि रोपवेमध्ये जाऊन बसायचं, माघारी जायचं. साधा सिंपल सोपा प्लॅन आहे पुढला. आणि ह्या माकडांपासून वाचायचं. कॅमेरा आता ठेवून देऊया. हे येले प्राणी अडवून करतात. अशा प्रकारे आपल्याला खालून घेऊन आलेले, नंतर आपल्याला वरून खाली घेऊन चालले. आणि आता वाजून आपल्याला काय करावं एवढं कसं नाचत. जाते घरा पोहत, घाबरू नका. काय होतंय का तरी होतंय काय? ते काय देवाचा दावा करायला लागले तर खालची काय ते खालची जय श्रीराम करायला लागले तर देवाचा दावा करायला लागले तर उभी राहते. हा यार लय मोठ्या पायऱ्या त्या. सोपं नाही तो तिकडं पायऱ्या बघ किती येतात. अरे आपण 5 मिनिटात हे पाय ना पायऱ्या. थोडं उंच नाही, आपल्याला लई सोपं वाटलंय आता गेलं म्हणून 2 मिनिटात. बाय 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 बाय. रुक गया. अग्रवाल मिष्ठान भंडार. ह्याच्यात पॉवरचं व्हील कोणचं आहे कळलं नाही बरं का. फक्त म्हणजे कोणचं चाक फिरवतंय ते रोप नाही ना, ती कळालं नाही कळलं.
म्हणजे आपण नाही का म्हणत कशावर चार थांबायचं? चाकी गाडीला रिअर व्हील ड्राईव्ह आहे का 4 व्हील ड्राईव्ह हा तसं हे कोणचं चाक पॉवरचं आहे माहित नाही. आले आता उतरायचंय. अशा पद्धतीने रोपवेने आपल्याला खाली आणून सोडलेलं आहे. आपला 150 रुपयाचा कचरा झालेला आहे. मजा केली ते काय नाही. हा आणि मग माझ्या काही 150 रुपये दिले काय त्यांनी. आता फक्त माघारी जायला गाडी बघायला लागेल. आजूबाजू खाली मिल गया. ती बरं झालं बरं का वर चाललं होतं ती बी खालीच येत असतं तर मग राडा झाला असता उतरल्यावर आहे ना. मग तो रिस्की कारभार होता.